शपथ भावांना असला अंग अवघडले, कारण इथं ह्या पाळण्यात रात्री 2 जण झोपलो होतो. अहो त्या पाळण्यात कशी रात काढली ती मला सूरज भाऊलाच माहितीये. आक्यार उठ की बाबा, शिव आक्याडॉन बी आलाय त्यांची नवी गाडी घेऊन कांदा काय. आणि ह्या गाड्याच्या ड्रायव्हिंगचा नाद नाही करायचा अजिबात. ड्रायव्हर तसा पठितलाय. लय झालं गाड्यांचं इंट्रो, आता आलोय वाघजाई देवीच्या दर्शनाला. बाकीचं गडी पडते देवाच्या पाया आणि माझं ध्यान आहे नारळाव, कारण उठल्या उठल्या मला लागते भूक. आणि बघा हे आता दृश्य. आणि आता मला कळलं औरंगे एवढी मोठी दिल्ली सोडून इकडे कशाला आलता ती. पण शंभू राजांच्या कृपेनं औरंग्याला दिल्लीचं तोंड काय परत बघाय गावलं नाही. तर आता भावांनो आलोय आम्ही सकाळचा नाश्ता कराय. नाश्ता म्हणजे सकाळचा चहा प्यायला. आता मला काय चहा आवडत नाही, त्यामुळे मी असल्या चिक्क्या बिक्क्या घेतो. आता आपलं काम झालंय चालू. बाकी ह्या गावाचं नाव काय माहित नाही, पण ह्या गावात 5 थैल्या ऐकल्या. आता वाजल्यात 12 आणि आतापर्यंत आमच्या 6-7 थैल्या गेल्या. म्हणून ह्या गोष्टीवर आम्ही आलो नाश्ता कराय. विषय कसा आहे, भूक लागल्यावर कळत नाही पाव खातोय का वडा खातोय. कुठं नाही बोलत, जवळ वर्ष झालं असेल वडापाव खाल्ल्याला. एवढ्या दिवसाचं डाएट इथं संपलं भावांनो. आता नाश्ता करून परत आमचा प्रवास झालाय चालू. इथं एका गिरायकाला 2 थैल्या पाहिजेत. सुरजा म्हणतो इथं ब्लॉग बी काय बनवू नको, इथली माणसं लय हाणत्याला. इथनं पुढचा विषय भावांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करू.